नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता सध्या आहे फना ह्याच्या आसपास. मित्रांनो, या रस्ता जात आहे आणि या ठिकाणून गेलो आहे. मित्रांनो, ठिकाणी सध्या आलेलो आहे. या ठिकाणी CR टेस्टिंग झालेली आहे. तर पाहू शकतो या ठिकाणी आता ती जर बघितलं एक हाईटवरती आहे आणि ही ट्रॅक आहे ते एक खाली आहे. मित्रांनो, एक वळणाची ट्रॅक असल्यामुळं मित्रांनो या ठिकाणी असं करण्यात आलेलं आहे. बघू शकतो आपण मित्रांनो पुढे जाऊन बघूया. पुढे एक खूप मोठा असा एक ब्रिज बनवण्यात आलेला आहे. ते ब्रिज पण मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे जर समोर बघितलं आपण या ठिकाणी हे शिंदफाना डॅम आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण पाहू शकतोय इलेक्ट्रिक विद्युत पोल या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. समोर जर बघितले आपण मित्रांनो इथपर्यंत जवळपास विद्युत पोल उभा करण्यात आलेले आहेत. आणि इथले जे उर्वरित आहे मित्रांनो एक अर्धा किलोमीटरच्या डिफरन्स पुढे पण पाहू शकतो आपण. पुढे पण पोल बसवण्यात आलेले आहेत. पण हे मधलं जे अंतर आहे त्या अंतरामध्येच पोल राहिलेले आणि त्या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी ते पोल या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आपण पुढं जाऊन बघूया मित्रांनो. तिकडं पोलाचं काम मी तुम्हाला दाखवतो किती हाईटवरती पोल आहे. आणि मित्रांनो जर आपण बघितलं पाहू शकतो समोर एक डोंगर आहे आणि ह्या साईडला एक डोंगर आहे. दोन डोंगराच्या मध्ये हा पूल बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी असे पोल लावलेले आहेत. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर पाहू शकतोय पटरीचा या ठिकाणी जॉईंट करण्यात आलेला आहे. मित्रांनो सांगता येणार नाही आहे या ठिकाणी काय आहे ते. पाहू शकतोय अजून पण पुढे आहे. पाहू शकतोय असं या ठिकाणी जर बघितलं तर आपण पाहू शकतोय खूप जमिनीच्या उंच अंतरावरती हा ब्रिज आहे. मित्रांनो म्हणजे त्या साईडला बघितलं तर त्या साईडला पण डोंगर आहे आणि ह्या साईडला पण डोंगर आहे. दोन्ही डोंगरांच्या मध्ये हा बनवलेला एक दोन्ही डोंगरांना जॉईंट करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो मध्ये पण अशी ट्रॅक टाकलेली. कोणत्या कारणामुळे टाकली हे सांगता येणार नाही आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकतो आपण या ठिकाणी पण ट्रॅक हे म्हणजे बघू शकतो किती खोल अंतरावरती जमीन आहे. मित्रांनो या ठिकाणी बी पाहू शकतो आपण कितीतरी लेअरमध्ये काम करण्यात आलेलं आहे. मित्रांनो आता जर पकडलं आपण डोंगरकिनी ते विघनवाडी रेल्वे स्थानकापर्यंत मित्रांनो जवळपास असले 4-5 ब्रिज बनवण्यात आलेले आहेत. मित्रांनो रेल्वेला सर्वात जास्त खर्च म्हणजे जे निधी लागला असेल तर ह्या परिसरामध्येच लागला असेल.
मित्रांनो, या ठिकाणी जर ट्रेन चालली तर खूपच प्रवास करायला खूपच छान वाटेल. पाहू शकतो पुढं या ठिकाणी हा आहे शिंदफाना डॅम मित्रांनो. आणि पुढे जर बघितलं तर असे गाव पण आहेत. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण ओव्हरऑल टोटल टेस्टिंग झालेले आहेत. किती पण लोडची गाडी असू द्या, ही ट्रॅक धावण्यासाठी सज्ज आहे मित्रांनो. फक्त आता या ठिकाणी जर बघितलं तर एक हे बसवणं चालू आहे, ट्रॅक बसवणं चालू आहे, म्हणजे ट्रॅक नाही, विद्युत पोल बसवणं चालू आहे. लवकरच इलेक्ट्रिक ट्रेन पण ह्या परिसरामध्ये धावणार आहे मित्रांनो. पाहू शकतो आपण या ठिकाणी अशा पद्धतीने शिडी बनवण्यात आलेली आहे. आणि समोर जर बघितले तर खूप मोठमोठाले या ठिकाणी ब्रिजेस बनवण्यात आलेले आहेत. कॉलम जर बघितला खाली आपण, पाहू शकतो आपण खूप हेवी लोड या ब्रिजचा आहे मित्रांनो. आणि खूप उंच अंतरावरती हा पूल आहे मित्रांनो. जर बघितलं एक 4 ते 5 पूल असे आहेत की ह्या रेल्वे मार्गावरती बनवण्यात आलेले आहेत. म्हणजे जर पकडलं ओव्हरऑल तर एक 15-20 किलोमीटरच्या डिफरन्समध्येच हे 4-5 पूल आहेत मित्रांनो. एक 15 बी नसेल मित्रांनो, एक 10-12 किलोमीटरच्या डिफरन्समध्येच हे एक 4-5 पूल बनवण्यात आलेले आहेत. एक डोंगराळ पट्टा आहे मित्रांनो, पूर्ण डोंगर आहे या भागामध्ये मित्रांनो. ह्या कामाला खूप वर्ष पण झाले. या ठिकाणी पाहू शकतो आपण खाली शेत जमिनी आहेत. मित्रांनो, जर बघितलं तर इथपर्यंत पूर्ण ओव्हरऑल काम झालेलं आहे. ह्या साईडला मित्रांनो विगणवाडी रेल्वे स्थानक आहे. आणि ह्या साईडला बघितलं तर जाटनांदूर आहे. जाटनांदूर, डोंगरकिनी, हातोला, अंबळनेरकडे जाणारी ही ट्रॅक आहे मित्रांनो. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.